मी ॲडव्होकेट निखिल अनिल मालानी आज कोड पोलीस स्टेशन एफआयआर नंबर 302/2024 मध्ये आरोपी क्रमांक 1 मनोरमा केतकर यांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतलं आणि आज या ठिकाणी न्यायालयासमोर हजर केलं। त्यामध्ये पोलिसांनी 5 दिवसाची पीसी मागितली जेणेकरून त्यांना बाकीच्या ज्या रिकव्हरीज आहेत त्या त्यांना करता येतील। काल अचानकपणे त्यांनी त्याच्यामध्ये IPC सेक्शन 307 ऍड केला। तर दोन्ही बाजूचं जे आर्ग्युमेंट झालं ते कन्सिडर करून न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पीसी दिलेली आहे। 20 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी आहे। प्रॉसिक्युशनचं असं म्हणणं आहे की 2023 मध्ये घडलेली जी घटना होती त्या संदर्भामध्ये माझे पक्षकार आणि असेल आरोपी यांनी ऑलरेडी FIR दाखल केलेला होता, ज्याच्यामध्ये चार्जशीट फाईल होऊन ते न्यायप्रविष्ट आहे। तर 13 महिन्याच्या डिले नंतर जेव्हा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आणि त्यानंतर तो अनेकांपर्यंत पोहोचला, त्यानंतर यातील जे कंप्लेनंट आहेत त्यांनी पोलिसांसमोर येऊन तक्रार दिली, त्याचा गुन्हा दाखल झाला। सुरुवातीला जेवढे ऑफेन्सेस झाले होते तेवढे सगळे बेलेबल होते। त्यानंतर एक सप्लिमेंटरी स्टेटमेंट घेण्यात आलं आणि त्याच्यानुसार 307 ऍड करण्यात आलं आणि त्यानंतर पुढील कारवाई झाली। आणि बेलेबल सेक्शन आहे त्याच्यामुळे त्यांना अटक करणं तेवढं शक्य नव्हतं। त्यानंतर आम्ही तीच बाजू मांडली की ज्या पद्धतीनं हे सगळं करण्यात आलं इट इज अन आफ्टर थॉट। 13 महिन्यानंतर जर एखाद्या प्रकरणावर FIR जर होत असेल आणि ज्यांनी तक्रार दिली त्याच्यावर ऑलरेडी यातील आरोपीनेच गुन्हा दाखल केलेला असेल आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट असेल, त्याच्यामध्ये चार्जशीट फाईल झाली तर इट इज ऍब्सोल्युटली अन आफ्टर थॉट। आणि जी काही बाकीची परिस्थिती या ठिकाणी होतीये तर त्याचा कदाचित एक ऍडव्हान्टेज किंवा डिसएडव्हान्टेज राहतं, घेण्याचा प्रयत्न यातले तक्रारदार करत आहेत। 307च्या संदर्भामध्ये कोणत्याही पद्धतीचे ऍप्रिहेन्शन किंवा कोणत्याही प्रकारचे कंटेन्शन FIR मध्ये आढळून येत नाही। त्यामुळे तरी सुद्धा जी काही रिकव्हरी पोलिसांनी मागितली आहे, पोलिसांना आणि प्रॉसिक्युशनला योग्य संधी मिळाली पाहिजे म्हणून न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिली। तुम्ही अपीलला जाणार आहात का? डिसाइडेड लेटर ऑन, त्यासाठी पक्षकारांची बोलून आम्ही ते ठरवू पुढची लाईन। अवजरची कलम